छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपल्याला इतिहास आठवतो. पण त्यांचं महत्त्व फक्त इतिहासाच्या पानांपुरतं मर्यादित नाहीये. ते आजच्या या आधुनिक जगासाठी एक खूप मोठे प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक आहेत. चला तर मग या विश्लेषणात आपण पाहूया की त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे का आहेत. एक क्षण विचार करा, आपल्याकडे संसाधने नाहीत, समाजात फार मोठी ओळख नाही आणि सोबत काम करायला कोणतीही तयार टीम नाही. अशा परिस्थितीत यश मिळवणं खरंच शक्य आहे का? खरं सांगायचं तर हे जवळजवळ अशक्यच वाटतं, नाही का? पण या अशक्य वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर एका 17व्या शतकातील राजाकडे आहे. एक असा राजा ज्याने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली, आणि ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर मग ही सगळी सूत्र आपल्याला कुठून मिळतात? तर या विश्लेषणाचा आधार आहे डॉक्टर नामदेवराव जाधव यांचं शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक. हे पुस्तक महाराजांकडे फक्त एक महान योद्धा म्हणून नाही, तर आजच्या आव्हानांवर मात करणारे एक जबरदस्त व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून पाहतं. चला, त्यांची ही महत्त्वाची सूत्र समजून घेऊया. त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सूत्र होतं, दूरदृष्टी हीच खरी संपत्ती आहे. जरी आपल्याकडे इतर साधनं कमी असली तरी एक स्पष्ट ध्येय, एक मोठी विजन आपल्याला नेहमी पुढे घेऊन जाते. विचार करा, महाराजांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे काय नव्हतं? कोणतंही मोठं सैन्य नव्हतं, शाही खजिना नव्हता किंवा कोणती प्रस्थापित सत्ताही नव्हती. पण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी या सगळ्यांपेक्षा खूप मोठी होती. एक स्पष्ट दूरदृष्टी, स्वराज्याचे एक अढळ ध्येय. असं म्हणतात की त्यांनी आधी मनात साम्राज्य उभं केलं आणि मग ते प्रत्यक्षात आणलं. यातून शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे. जर आपलं ध्येय स्पष्ट असेल तर ते पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनं आपोआप निर्माण होतात. हा नियम आज कुणी विद्यार्थी असो, व्यावसायिक असो किंवा उद्योजक, प्रत्येकाला तंतोतंत लागू होतो. ठीक आहे, ध्येय तर ठरलं, पण ते प्रत्यक्षात आणायचं कसं? इथेच महाराजांचं दुसरं सूत्र कामी येतं. रणनीती ही नेहमी ताकदीपेक्षा श्रेष्ठ असते, कारण बुद्धी आणि योग्य नियोजन हे शारीरिक बळावर सहज मात करू शकतं. महाराजांची गनिमी कावा ही युद्धनीती तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण आजही ती तितकीच प्रभावी आहे. याला आपण आजच्या भाषेत 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, आपला प्रदेश ओळखा, म्हणजेच नीट मार्केट रिसर्च करा. दुसरी पायरी, योग्य वेळेची निवड करा, म्हणजेच स्ट्रॅटेजिक टायमिंग साधा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, अचूकतेने प्रहार करा, म्हणजे आपली योजना निर्दोषपणे अंमलात आणा. ह्या सगळ्याचा सार एकच वाक्यात आहे: कष्टापेक्षा हुशारीने केलेलं काम जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या या स्पर्धात्मक जगात फक्त मेहनत करून नाही चालत, तर कौशल्य आणि अचूक नियोजनानेच खरा विजय मिळवता येतो. पण कोणतीही रणनीती यशस्वी करण्यासाठी सगळ्यात जास्त काय लागतं? माणसं. आणि इथेच येतं महाराजांचं तिसरं सूत्र: साम्राज्य हे माणसं घडवतात. लोकांना सोबत घेऊन चालण्याचं कौशल्य आणि निष्ठा निर्माण करणारं नेतृत्व हे यशासाठी अत्यंत गरजेचं आहे. महाराज इतके प्रभावी नेते का होते? कारण त्यांचं एक लीडर्स कोड होतं. ती आपल्या प्रत्येक मावळ्याशी थेट संवाद साधायचे, प्रत्येकाची ताकद ओळखून तिचा योग्य वापर करायचे. विजयाचं श्रेय नेहमी आपल्या टीमला, आपल्या मावळ्यांना द्यायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अहंकार कधीच स्वतःवर हावी होऊ दिला नाही. यातून मिळणारा बोध खूप मोठा आहे. जो नेता इतरांना आदर देतो तो फक्त लोकांचं व्यवस्थापन करत नाही, तर तो त्यांना घडवतो. हे सूत्र आजच्या टीम लीडर्सना, स्टार्टअपच्या संस्थापकांना आणि अगदी कुटुंब प्रमुखांनाही तितकंच लागू होतं. पण मोठं ध्येय गाठताना आणि लोकांना सोबत घेताना धोके तर येतातच. मग त्यांचं काय? इथेच येतं चौथा सूत्र: जोखीम घ्या, पण ती हुशारीने. कारण डोळे झाकून जुगार खेळणं आणि विचारपूर्वक धोका पत्करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. जरा ही परिस्थिती डोळ्यासमोर आणा. आग्र्यामध्ये नजरकैद, घरापासून, आपल्या माणसांपासून हजारो मैल दूर. ही एक प्रचंड मोठी जोखीम होती, एक अशक्य वाटणारी समस्या होती. पण महाराजांची तिथून जी सुटका झाली ना, ते केवळ नशीब नव्हतं, तो चमत्कार नव्हता, तर ती एक पूर्वनियोजित योजना होती. तो होता त्यांचा प्लॅन बी. यावरून समजतं की महाराज प्रत्येक संकटासाठी किती तयार असायचे. त्यामुळे आजच्या काळात प्रश्न हा नाहीये की मी जोखीम घेऊ का, तर खरा प्रश्न हा आहे की मी त्या जोखीमेचं व्यवस्थापन केलं आहे का. धाडस तर आवश्यक आहेच, पण त्यासोबत बुद्धी आणि तयारी असणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता शेवटचं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं सूत्र, ज्यावर हे सगळं उभं होतं: मूल्यांसह विजय.
कारण कोणत्याही चिरस्थायी यशासाठी एक नैतिक पाया असणं खूप गरजेचं आहे. महाराजांचे काही नियम होते, असे नियम ज्यांच्याशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. स्त्रियांवर कोणताही अन्याय नाही, कोणत्याही धर्माचा अनादर नाही, सामान्य जनतेला कोणताही त्रास नाही. त्यांच्यासाठी विजयापेक्षा नैतिकता नेहमीच श्रेष्ठ होती. आजच्या या शॉर्टकटच्या जगात जिथे अनेक जण पटकन यश मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबतात, तिथे हे सूत्र खूप महत्त्वाचं ठरतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मूल्यांशिवाय मिळवलेलं यश कधीच टिकत नाही. खरा विजय तोच असतो जो तत्वांवर आणि प्रामाणिकपणावर आधारलेला असतो. तर मग बघा, स्पष्ट दूरदृष्टी, अचूक रणनीती, लोकांचा सन्मान, जोखीमेचं योग्य व्यवस्थापन आणि नैतिकतेचा भक्कम पाया, ही सगळी सूत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक स्पष्ट आराखडा मिळतो. पण महाराजांबद्दल फक्त आदर बाळगून नाही चालणार. खरा आदर तेव्हा ठरेल जेव्हा आपण त्यांना फक्त देव्हाऱ्यात किंवा भिंतीवरच्या फ्रेममध्ये न ठेवता आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना स्थान देऊ, त्यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत आणू. आणि शेवटी हेच आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. या सूत्रांचा वापर करून आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करा. मग ते करिअरमध्ये असो, व्यवसायात असो किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात. प्रेरणा घ्या आणि कामाला लागा.